यावेळी ओव्हर पिच चेंडूला गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फेन्स, चौकार. पहिल्या चेंडूवर काय सुरुवात केली आहे राज पवारने. मी आधीच सांगितलं होतं सामना अटीतटीचा होईल, कारण दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. पहिल्या चेंडूवर राज पवारने मोठा फटका खेळलाय. दुसरा चेंडू सतीश काय प्रत्युत्तर देणार त्याला, सज्ज झालाय. यावेळी आउटसाइड ऑफ चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल कंप्लीट केली गेली आहे. राज पवारची मोठी एक व्हॅल्युएबल विकेट. बॅक टू द पवेलियन. राज पवार माघारी परततोय. हा नक्कीच मोठा झटका असेल. राज पवार जर पाहिलं ना तर KSK मधील एक नामवंत खेळाडू, त्याच्या विकेट मिळवण्यामध्ये सतीशला यश आलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. सतीशने सांगितलं हम भी किसी से कम नाहीये. दुसऱ्या चेंडूवर राज पवारची विकेट. न्यू बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सतीश सज्ज झालाय. कॉन्फिडन्स दुणावला असेल. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आला. त्यानंतर काय कमबॅक केलंय. राज पवारची एक मोठी व्हॅल्युएबल विकेट त्याच्या नावावर आली आहे. काय चेंडू टाकला. सुरेख गोलंदाजी हातावली जातीये. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आणि तिसरा चेंडू निर्धावालाय. यावेळी फुल टॉस चेंडू होता, मात्र चेंडू इनसाइड एज लागून यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे ती मात्र 6. 4 चेंडू अखेर धावसंख्या 6. बॅटर विजय ने आपलं खातं खोललं 2 धावांसह. पाचवा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सतीश सज्ज. यावेळी पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज कॉट बिहाइंड. अजून एका विकेटचं पतन. गोलंदाज सतीश अजून एका मोठ्या विकेटचं पतन करतोय. 2 धक्के टीम देवळीला लागलेत. फलंदाज विजय बाद. गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये चाललाय. एक हार्ड हिटर फलंदाज इन ॲट नंबर 4. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही वेळ आली आहे त्याच्यावर. इन ॲट नंबर 4 4 क्रमांकाचा फलंदाज गौरव जाधव मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचा. गोलंदाज सतीश सज्ज झालाय. धावा आतापर्यंत दिल्या त्या मात्र केवळ 6 आणि विकेट मिळवल्या त्या 2. गौरव जाधव साठी एक क्लासिकल फलंदाज म्हणून गौरव जाधवला नक्कीच ओळखलं जातं. त्याचे फटके नेहमी क्लासिकलच असतात. ज्या दिशेने चेंडू येईल त्या दिशेने चेंडूला खेळणे ही त्याची कला आहे. ही कला आज त्याला आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी दाखवावी लागेल. गौरव जाधव सज्ज झालाय. यावेळी आउटसाइड ऑप्शनचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने ढकललाय. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती मात्र 7च्या घरामध्ये जाऊन बसली आणि षटक संपले ते पहिलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती मात्र 7 आणि विकेटच्या पतन झाले ते मात्र 2. 2 मोठे झटके देवळी टीमला. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू न राहता 30 सर्कलच्या बाहेर फील्ड खुली झाली आहे आणि याच फील्डचा फायदा घ्यावा लागेल आता गोलंदाजांना. बॉलर नेम
दुसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर अमोल आलाय. समोर फलंदाज गौरव जाधव आणि सचिन जाधव. अद्याप सचिन जाधव एकही चेंडू खेळले नाहीयेत. ओपनिंग साठी आलेत मैदानामध्ये, मात्र एकही चेंडू खेळला नाही अजूनपर्यंत. दोन्ही फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. नेक्स्ट बॉल अमोलचा पहिलाच. यावेळी चेंडू हवेमध्ये केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर गौरव जाधव ट्रेडमार्क शॉट. दाखवले का मी इनॅट नंबर 4 खेळतोय, का मला 4 नंबरवर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलंय. अमोलच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा प्रहार खेळून त्याने सांगून दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 13च्या घरामध्ये. दुसरा बॉल अमोलचा राऊट. यावेळी मात्र काय एफर्ट्स होते यष्टीरक्षकाकडून. मात्र थोडासा मिसबॅलन्स झाला आणि झेल सुटलाय. जर हा झेल कंप्लीट केला गेला असताना तर अजय मोरे यांच्या झेल सोबत त्या झेलची कंपॅरिझन केली गेली असती. नक्कीच ज्या पद्धतीचा झेल अजय मोरे यांनी कंप्लीट केला गेलेला त्या पद्धतीचा झेल मात्र कंप्लीट केला गेला नाहीये. यावेळी मात्र खराब लाईन आणि लेंथ पंचांचे दोन यात समांतर होतात. वाईटचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 15च्या घरामध्ये. फलंदाज सचिन जाधव. नेक्स्ट बॉल गोलंदाज अमोलचा. यावेळी खोलात टाकलाय चेंडू. काय सुरेख आपल्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. जर पाहिलं ना तर अमोलने आतापर्यंत चेंडू टाकलेत 3 चेंडू डिलिव्हर केले. 3 चेंडूमध्ये धावा केवळ खर्च केल्यात 8. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ढकललाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकाच धावेवर समाधान मानलं जाईल. फलंदाज सचिन जाधव. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16च्या घरामध्ये. या षटकाचा 5वा चेंडू डिलिव्हर होतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू हवेमध्ये. 1 धाव कंप्लीट केली गेली. गौरव जाधव दुसऱ्यासाठी निघालाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 धावसंख्या. 5 चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू गोलंदाज अमोल घेऊन सज्ज. यावेळी अक्रॉस द लाईन खेळलाय. काय सुरेख फटका केला गेलाय फलंदाज गौरवच्या माध्यमातून. का मला क्लासिकल फलंदाज म्हटलं जातं, का मला इनॅट नंबर 4 वर पाठवलाय गौरव जाधव दाखवून देतो. हीच खासियत आहे गौरव जाधवची. जर रबर सीझन पाहिलं ना तर तितकंसं खास गेलं नव्हतं गौरव जाधवचं. त्याचा बंधू अक्षय जाधव ज्या फॉर्म मध्ये होता त्याच फॉर्म मध्ये अगदी उलट झालंय. आता मात्र गौरव जाधव फॉर्म मध्ये आलाय आणि अक्षय जाधव देखील फॉर्म मध्ये आहे. बॉलर नेम. तिसरं षटक घेऊन गोलंदाज संतोष सज्ज सचिन जाधव यांच्यासाठी. यावेळी चेंडू ग्लान्स केला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेला. 2 धावांवरती समाधान मानणार. थ्रो आलाय बॅट्समन एंडला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावांवरच रोखलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे मात्र 26च्या घरामध्ये. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून काय देखण्या फटका खेळला गेलाय.
क्रिकेट असो किंवा आयुष्य, आपला हुकमी एक्का तेव्हाच काढा ज्यावेळी समोर बादशाह उभा असेल. आपला हुकमी एक्का देवळी संघाने काढलाय. फलंदाज सचिन जाधवच्या माध्यमातून काय फलंदाजी करतोय. अगदी टाइमवर एक मोठा प्रहार आलाय सचिन जाधवच्या माध्यमातून. स्कोरला आकार मिळालाय. स्कोर जाऊन पोहोचला 32 धावांवर. या षटकाचे चेंडू झाले 2. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर. नेक्स्ट बॉल सचिन जाधव साठी. यावेळी क्रॉस द लाईन. काय सुरेख देखणा फटका खेळला गेला बॅट्समन सचिन जाधव यांच्या माध्यमातून. अजून एक मोठा प्रहार. काय फलंदाजी करतायत देवळी संघाचे दोन्ही फलंदाज. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ मात्र नक्कीच बदलते मित्रांनो. सचिन जाधव जर पाहिलं ना तर सुरुवातीच्या षटकांमध्ये शांत फलंदाजी करत होता, मात्र आता मात्र त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत लगातार. तिसरा चेंडू, सलगचा तिसरा षटकार. आजच्या दिवसातील सलगचा तिसरा षटकार मारणारा पहिला फलंदाज बॅट्समन सचिन जाधव, मॅन फ्रॉम देवळी. सलग 3 षटकार. ना भय ना भीती, ना भय ना भीती. आपले दैवत राजेशिव छत्रपती, छत्रपतींचा छावा. इथे सचिन यांच्या बॅटमध्ये सलग 3 षटकारांच्या 18 धावा. ना वो गेंदबाज की सूरत देखता है, ना वो मूरत देखता है, वो शेर है देवळी का, वो अपनी टीम की सिर्फ जरूरत देखता है. काय फलंदाजी करतो बॅट्समन सचिन जाधव. यावेळी चौथा लगातारचा चौथा षटकार आलाय बॅट्समन सचिन जाधव यांच्या माध्यमातून. अरे मंजिल को कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं, अरे मंजिल को कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं. मुश्किलें जरूर है, दरिया गहरा है, लेकिन जिद है जीतने की, तो लौटकर वापस आऊंगा मैं. सलगचा चौथा षटकार बॅट्समन सचिन जाधव यांच्या माध्यमातून. काय अप्रतिम फलंदाजी करतो बॅटर सचिन जाधव. धावसंख्या जाऊन पोहोचली होती मात्र 50च्या घरांमध्ये. तांबडी माती भगव्या लाटा, तांबडी माती धावसंख्या झाली होती 5 चेंडू अखेर धावसंख्या झाली होती मात्र 15. शेवटचा चेंडू, माफ करा 50. शेवटचा चेंडू या षटकाचा, तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. गोलंदाज संतोष घेऊन सज्ज. फलंदाज यावेळी लेग साइडला ग्लान्स केला. चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये दन 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 करत सीमा रेषा पार. चौकार. काय फलंदाजी सुरू केली आहे संतोष याच्या षटकामध्ये. तब्बल 4 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी धाव, अशा टोटल मिळून धावा कुठल्या गेल्या त्या मात्र 30. आजच्या दिवसातील सर्वात महागडं षटक गोलंदाज संतोष यांनी हाताळलं. हे नक्कीच महाग जाईल WCP वाळवे संघाला, कारण ज्या प्रकारची फलंदाजी सचिन जाधव करतात. तीन षटका अखेर धावसंख्या झाली होती मात्र 54. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आलाय. बॉलर नेम साहिल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज साहिल. आता मात्र खूप मोठं आव्हान त्याच्या समोर असेल, कारण गौरव जाधव इन्फॉर्म आहे, सचिन जाधव इन्फॉर्म आहे. कशी गोलंदाजी करेल, की जर या षटकामध्ये रोखून ठेवलं ना तर बादशाह बनेल गोलंदाज साहिल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गौरव जाधव फसलाय का? येस, फसला होता मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आणि या चुकीचा भुर्दंड 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये.
जीवनदान मिळाले गौरव जाधवला. या जीवनदानाचा फायदा कसा उचलणार. धावसंख्या झाली आहे 56 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज साहिल सज्ज. पहिल्या चेंडूवरती चान्स निर्माण केला होता फलंदाज गौरव जाधवला बाद करण्याचा, मात्र क्षेत्ररक्षकांची तितकीशी खास साथ मिळाली नाही. यावेळी शॉट डाउन काय सुरेख फटका खेळला गेला बॅट्समन गौरव जाधवच्या माध्यमातून. काय सुरेख देखना फटका खेळला गेलाय. आज जर पाहिलं ना तर देवीकर अगदी षटकारांचीच भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलतात. असं वाटतं की 2003च्या वर्ल्ड कपला रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये जसं म्हटलं जायचं की स्प्रिंग आहे, तसंच देवीच्या फलंदाजांच्या बॅटमध्ये देखील स्प्रिंग आहे की काय, अशीच आता प्रचिती होतीये. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज आउटसाइड ऑफ थोडासा मिळाला. एक धाव लेग बाईची एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. चला यापुढे सामना होणारा कळमगाव वर्सेस बिरमणी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल टास्क बॉक्स मध्ये यायचं. कळमगाव विपक्ष बिरमणी. यावेळी मात्र आता इन फॉर्म बॅटर ज्याच्या बॅटमधून अगदी सीमारेषा बाहेर फक्त चेंडू सीमारेषा बाहेर चाललेत असा फलंदाज सचिन जाधव. स्ट्रायकिंग एंडला त्याच्या समोर गोलंदाज साहिल. पुढील चेंडू यावेळी डान्सिंग डाऊन खेळण्याचा विकेट. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न गौरव जाधव डेंजर एंडला होते, मात्र गोलंदाजाकडून चूक झाली. चेंडू गॅदर केला गेला नाही आणि या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केला गेला. रनिंग बिटवीन द विकेट. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. गौरव जाधवला पाहून सचिन जाधव तशी फलंदाजी करतोय, सचिन जाधवला पाहून गौरव जाधव तशी फलंदाजी करतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू केवळ हवेमध्ये उभा राहिला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाने एक सुंदर झेल कंप्लीट केले गेलं. फलंदाज सचिन जाधव बाद आणि धावसंख्या झाली होती मात्र 65. 65 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकाचा शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू, स्लॉग ओव्हरचं षटक काय सुंदर हाताळलं. धावा केवळ खर्च केल्यात 11 धावा खर्च केला बॅट्समनने. प्रवीण शेवटचा चेंडू खेळण्यासाठी बॅट्समन प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आला, कारण एक विस्फोटक फलंदाज सचिन जाधव बाद झाले. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जाईल गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू केवळ हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो केला गेलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या चेंडूवर आला 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली होती मात्र 67 धावांवर आणि विजयासाठी 4 षटकांमध्ये 68 धावांची गरज. WCP वाळनेला टोटली डॉमिनेट केलंय दोन्ही फलंदाजांनी. सचिन जाधव गौरव जाधव दोन्ही फलंदाज जर पाहिलं ना तर सचिन जाधवच्या बॅटमधून 4 षटकार आले आणि गौरवच्या बॅटमधून 3 षटकार आले. दोघांनी मिळून 7 षटकार ठोकलेत.
चला कळंबगाव संघ कर्णधार पाठवा. विनंती असेल त्वरा करा, स्पीडअप घ्या. टीम WCP वाळणे लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. बिरमण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपला प्रतिस्पर्धी विपक्ष संघ टीम कळंबगाव यांना केलं फलंदाजासाठी आमंत्रित. या पुढचा होणार सामना असेल तर स्पीडअप घ्यायचा आहे. देवी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचा आहे. फलंदाज सुद्धा मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी वाळणे संघाकडून कर्णधार ही जोडी मात्र नक्कीच येताना पाहायला मिळते. एक सुप्रसिद्ध क्रिकेट कवी शांताराम नांदगावकर सरांची कविता, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कळणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अफाडाशी मैदानीशी तू यशी वेळोवेळी, टाव तुझा येतास तू जमिनीशी आपली खेळी. काळ करी व गोलंदाजी संकट चेंडू फेकी, पवताली तव झेल घेऊया, जो तो फासे टाकी. मागे टपला एसटी रक्षक तुझा उदयना डाव, या साऱ्यांना जर चकवशील तरच तुला मिळेल तुला एकेरी दुहेरी धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषाचे नारे, या कालगतीचे नको विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू, या काळाचा आयुष्य असे डोंगर जमी धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अब्बाड अशा मैदानीशी अशी तू वेळोवेळी, डाव येता जमिनीशी जपून खेळ तुझी काही. काय करते संतल चेंडू फेकी, तो जेल गेला क्षेत्ररक्षक जेल तो वाचून टाकी. मागे टपला यश रक्षक तुझा उदाहरण डाव, या साऱ्यांवर जर का करशील मात तो मिळेल तुला एकेरी दुहेरी धाव. चपन चतुर देतो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. टीम WCP वाळणे आपला 12th मॅन लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये पाठवायचं. राज पवार पहिला चेंडू घेऊन सज्ज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली विजय. यावेळी मात्र फलंदाज स्ट्रायकिंग यांचा बाद. टीम WCP वाळणे आपला 12th मॅन पाठवा, किंवा पहिलं षटक संपायच्या आधी आपला 12th मॅन पाठवा, किंवा आपला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आला संतोष. राज पवारला पहिल्या चेंडूवर यश मिळालं. काय सुरुवात झाली आहे देवी संघाची. यावेळी संतोषसाठी स्विंग अँड मिस हीच खासियत आहे राज पवारची. जो वेग राज पवारकडे आहे ना, त्या वेगावर नियंत्रण करत पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं सोपी गोष्ट नाहीये, आणि ती करून दाखवतो राज पवार. का त्याला एक्सप्रेस जातं. देवळी गावचा सुपरस्टार राज पवार पुन्हा एकदा सज्ज. पहिला दोन्ही चेंडूवर एकही धाव आली नाहीये.
यावेळी मोठा फटका खेळला फलंदाज संतोषच्या माध्यमातून इन टू द स्पॉट आउट ऑफ द प्लॉट आलाय राज पवारवर मोठा षटकार. संतोष आज नक्कीच त्यांचा जन्मदिवस वाढदिवस आहे आणि आज अप्रतिमाशी खेळ करणार का पाहणं गरजेचं आहे. आले मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. संतोष नक्कीच वाढदिवसाच्या खूप खुशाच्या दुआ के गुड में दुआ हमारी उसने मांगी हमने खुशियां तुम्हारी जब भी मुस्कुरा दिल से समझो कबूल हो गई दुआ हमारी. बड्डे बॉय चांगली फलंदाजी करणार का पाहणं गरजेचं. या चेंडूवरती मोठा फटका येताना पाहिला. पुन्हा राज इकडे सज्ज होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड अक्रॉस लाईन पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो. एक धाव नक्की अर्जित केली गेली. संतोष मात्र बदला घेणार का? ज्या आपल्या गोलंदाजीवरती मोठे फटके मोठे प्रार आले होते जास्तीत जास्त धावा केल्या होत्या इथे मात्र त्याचा बदला घेणार का? आणि आज आपला वाढदिवस सुखमय असं करणार का पाहणं गरजेचं असेल. पहिला षटकार पाहिला ना ते कॉन्फिडन्स भरा षटकार नक्कीच होता. त्यांच्या बॅटमध्ये असं वाटले की आता इथून पुढे आक्रमकपणा नक्कीच त्यांच्याकडे पाहायला मिळेल. सज्ज होताना पाहायला मिळते. अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली. नॉर्मल लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र दोहेरी धाव नक्की अर्जित केली जाणार का? तर ते एका धावचे समाधान. पण संतोषाने आपल्याकडे शाहीचा वारसा ठेवलाय आणि त्यांना माहिती आहे मला मोठे फटके खेळावे लागतील. जर आपल्या संघाला विजयश्री मिळवायचा असेल विजयाच्या वेलीवरती राशीचं फुल प्रफुल्लित करायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा राज एक्सप्रेस सज्ज होताना पाहायला मिळत आहे. मात्र संतोष राज समीकरण त्यांना पाहायला मिळत आहे. मैदान हो या जंगल जीतेगा वही जो जी जान से. पुन्हा एकदा राज सज्ज होताना पाहायला मिळत आहे. टप्प्याचा चेंडू अक्रॉस लाईन भीर खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय श्री भैरवनाथ चषक षटकार अप्रतिम नेत्रदीपक मॅग्निफिसंट षटकार ब्रँडेड बाय बड्डे बॉय संतोष. पॉवर प्लेचा षटक संपलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र राज पवारच्या गोलंदाजीवर 14 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळाला होता. नॉनवनला क्षेत्ररक्षक जर पाहिला तर सुशांत चव्हाण एक नामवंत क्षेत्ररक्षक. ज्यावेळी देवळीगावची स्पर्धा होती त्यावेळी बिरमणी टीमकडे एक खेळाडू शॉर्ट होता आणि त्यावेळी सुशांत चव्हाण या खेळाडूला कमिटीने बिरमणी टीम मध्ये क्षेत्ररक्षणासाठी पाठवलेला आणि त्यावेळी जे 6 झेल सुशांत चव्हाणने घेतले त्या 6 झेल मध्ये अनेक इम्पॉर्टंट झेल होते आणि त्या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला होता फिल्डर सुशांत चव्हाण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव जाधव ज्याने फलंदाजीमध्ये सुरेख फलंदाजी केली आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आला. चला बघूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने थोडीशी रंगत पाहायला मिळते. सामना कोणाच्या बाजूने जिंकणार काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार कोण हरणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सचिवताना पाहायला मिळतोय. इथे मात्र गौरव वैयक्तिक पहिले सांगितलं दुसरे षटक हाताळताना पाहायला मिळते. सामन्याची रंगत शांततापूर्ण मात्र विराट नगरीमध्ये आई जीवदानी मातेच्या स्पर्शाने पावन झालेल्या विराट नगरीमध्ये पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता. आक्रमण घेऊन एक धाव नक्की अर्जित केली गेली. पुन्हा एकदा शाहीचा वारसा संतोष यांच्याकडे येताना पाहायला मिळेल आणि संतोष यांची बॅट मात्र बोलताना पाहायला मिळते. खूप लांबच लांबाची षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 15 धावा. वैयक्तिक पहिले सांगितलं दुसरे षटक करण्याचा विश्वास दाखवला गौरव यांच्यावरती राईट मध्ये विकेटचा मारा छोटासा रनअप घेऊन जाताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा संतोष सज्ज होताना पाहायला मिळते. गौरव टू संतोष समीकरण पाहायला मिळेल. ओहो फुलटा चेंडू होता दिवाळीची बंपर ऑफर नो प्लस किती धावा मिळणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल आणि हा ब्री हिटचा चेंडू असेल का पाहणं गरजेचं असेल. या चेंडूवरती कदाचित संतोष थोडासा बॅटच्या रनर मध्ये का चेंडू आला असता तर कदाचित षटकार सुद्धा पाहायला मिळाला असता. परंतु 2 धावा नक्की येताना पाहायला मिळतात. नो प्लस 1 बिमरच्या सोबत पंचर मात्र दंडित केलं गेलं. गोलंदाजाला धावसंख्या 2 ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 17 कोणाला असेल खतरा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा गौरव अमोल पुन्हा एकदा शेतच्या जडलेलं चेंडू एक धाव पूर्ण केली. फील्डचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. एका धावती समाधान मानायला लागते. धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 11 धावा. पुन्हा एकदा संतोष मोठे फटके खेळणार का खेळावंच लागेल. पुन्हा एकदा गौरव सज्ज
पाहणी करताना पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते गौरव. इथं मात्र संतोष टू गौरव समीकरण पाहायला मिळेल. पुन्हा काय करणार मैदानामध्ये लोअर फुलटा चेंडू दीर्घांतीला क्षेत्ररक्षण पोहोचणार का पाहणं गरजेचं असेल. जवळ फेकी करेल तर मात्र दुहेरी अर्जित करणार का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. आणि बघता काय झालं, विकेट सॅक्रिफाईस केला. अमोल धाकपूरच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतं. विकेटचं बदल होताना पाहायला मिळते. अमोल बॅक टू द पॅव्हेलियन बीचे. पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये हरकत त्यालाच मिळणार बरकत, आणि ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच मैदानामध्ये किंमत. काय करणार काय बिघडणार मैदान हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. गौरव चांगला कमबॅक करताना पाहायला मिळते. तर त्याच्यावरती आता मात्र संतोष थोडासा विचार विनिमय करताना पाहिजे. मोठी फटकी खेळावं लागतील का तेच डेफिनेटली. ओहो माउंटेन ड्यू डर के आगे जीत आहे. विकेटचं पतन. चांगली फलंदाजी केली. थोडासा ताकदीचा वापर करणं गरजेचं होतं का तेच डेफिनेटली. हळूवारपणे नजाकतपणे फटका खेळला होता, परंतु सचिन कोणती चुकी करणार सीमारेषेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरल्या आणि विकेटचं पतन पाहायला मिळते. अच्छे बड्डे बॉय संतोष सफका यांच्या मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. संतोष बॅक टू द पॅव्हेलियन. ओमकार सर. शेवटचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली गेली. धाव संख्या झाली आहे 2 षटका अखेर 20. विजयासाठी इथून पुढे मात्र 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये चेंडू 48 धावांची गरज. 24.00चा रन रेट प्रत्येक षटकामध्ये होऊ शकतात का? येस डेफिनेटली. क्रिकेट मध्ये कोणतीही अशी गोष्ट नाहीये की ती अवघड आहे. एक चेंडू मध्ये कधी कधी 6 धावा देखील निघतात, मात्र 6 चेंडू मध्ये कधी 1 धाव देखील निघत नाही. क्रिकेट म्हणतात. जर तुमच्याकडे क्वालिटी असेल ना तर बॉलर नेम गोलंदाजी ट्रॅकवर 3रं षटक घेऊन गोलंदाज विजय सज्ज, ज्याने पहिल्या चेंडूवरती पॉवर प्लेच्या एक सुरेख झेल समोर टिपला होता. तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज झाला गोलंदाज विजय. फलंदाज प्रतीकसाठी सज्ज झाला. इथून पुढे प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकारांची गरज. त्यावेळी कुठे जाऊन तुम्ही हा सामना जिंकाल. 48 धावांची गरज. यावेळी शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केला होता. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे. पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव आली आहे. विजय राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलाय. जीवनदान मिळालं बॅटर सचिन याला.
एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावांवर. यावेळी चेंडूच्या कव्हरच्या दिशेने काय क्षेत्ररक्षण केलं गेलं. वन बाउन्स चेंडू पिकअप केला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावांवर. धाव संख्या झाली आहे 24. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू निर्धाव आलाय. राज पवारच्या हातामध्ये जाऊन सोपावलाय. पद्धतीची फलंदाजी केली ना देवळी संघाने, त्याच पद्धती त्याच क्वालिटीची गोलंदाजी देवळी संघाकडून पाहायला मिळते. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काय सुरेख फटका खेळला गेलाय. चेंडू दन 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 करत सीमा रेषा पार चौकार. सीमा रेषा पार चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न. चेंडू बॅकअपला क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या हातात विसावला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाअखेर धाव संख्या झाली आहे ती मात्र 30. सहा चेंडू 38 धावांची गरज. टीम WCB वाळमेला सामना जर पाहिला तर पूर्णपणे एकतर्फा केला टीम देवळी संघाने. 10च्या रंगेत केवळ 30 धावा. यानंतर एक आपल्याला मोठा सामना पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा सामना JMCC कळमगावच्या अगेन्स्ट असेल भैरवनाथ प्रतिष्ठान बिरमाणी. 2 तुल्यबळ संघ KSK मधील अनेक वेळा एकमेकांसमोर आले. गोलंदाज सचिन पहिला चेंडू घेऊन सज्ज. शेवटच्या षटकातील 6 चेंडू 38 ची गरज. यावेळी फुलटॉस चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः विजय आणि यावेळी मात्र चूक झाली आहे. झेल सुटला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. सुरेख थ्रो केला गेला क्षेत्ररक्षक किरण याच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅटर स्वप्न आतमध्ये आला. प्रतीकच्या जोडीला दोन चेंडूंवर 2 विकेट. पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसामध्ये सलग 2 चेंडूवर 2 विकेट मिळवलं. पहिला गोलंदाज गीतेश घाडगे, दुसरा गोलंदाज गणेश मोरे. गणेश मोरे नंतर सचिन माफ करा 4 गोलंदाज. तिसरा गोलंदाज सचिन जाधव आणि चौथा गोलंदाज आर्यन, एक लहानसा खेळाडू सचिन जाधव ऑन हॅट्रिक. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्लोअर लेग ब्रेकचा उपयोग केलाय गोलंदाज सचिन यांनी. सामना पूर्णपणे एकतर्फा करून ठेवला. दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी ज्या प्रकारची फलंदाजी केली होती त्याच क्वालिटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देवी संघाकडून. एक कंप्लीट क्रिकेट काय म्हणतात ना ते हेच आहे. दोन्ही संघ आज मैदानामध्ये आपल्याला एक्झाम्पल देतो. या चेंडूवर 1 धाव आली. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावांवर. शेवटचे या सामन्याचे शेवटचे 2 चेंडू. त्यानंतर आयोजक संघ श्री भैरवनाथ प्रतिष्ठान बिरमणी आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळी ऑफ ब्रेकचा प्रयत्न. चेंडू
थोडासा लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. एक धाव आली आहे, अतिरिक्त एक धाव आली आहे. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज सचिन सज्ज. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. गोलंदाज राज पवार चेंडू खाली आणि फलंदाज स्वप्नील बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. या सामन्याचा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज सचिन. यावेळी पुन्हा एकदा खराब लाईन अँड लेंथ एक्स्ट्राची अवांतर एक धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 धावा. शेवटचा चेंडू. यावेळी लेग साइडच्या दिशेने रुपल्ला चेंडू. एक धाव कंप्लीट केली गेली आणि हा सामना मात्र देवळी संघाने विजयी झाला. 2 सामने जिंकून देवळी संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतो.